पुढची बातमी महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्यावर अपघाताचा बनाव करून ठार मारण्याचा कट केला असा गुन्हा दाखल झालाय। अमरावती ग्रामीण पोलिसांकडून चांदूर बाजार या ठिकाणी बच्चू कडू आणि गोलू माहोरे यांच्यावर हा गुन्हा दाखल झालाय। अचलपूर मतदारसंघाचे भाजप आमदार प्रवीण तायडे यांचे भाऊ अभिजित तायडे यांच्या खुनाचा कट रचल्याप्रकरणी बच्चू कडू आणि त्यांच्या एका साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल झालाय। मोबाईल संभाषणाचं रेकॉर्डिंग देखील तक्रारदाराकडून पोलिसात पुरावा म्हणून सादर करण्यात आला। तर बच्चू कडू काय म्हणतात बघा, आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय असं म्हणत बच्चू कडूंनी त्यांच्यावरचे आरोप फेटाळून लावलेत। आज मला आता समजलं की मी काही कोणाच्या तरी हत्या करण्याचा कट रचलाय। वास्तविक अशा पद्धतीचं आपण गेलं आयुष्य आमचं संपलं, असं काही कुठं आपण करत नाही आहे, परंतु अशा पद्धतीचे गुन्हे दाखल करून बच्चू कडूचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असेल तर आम्ही अटक व्हायला तयार होऊ ना। अशा पद्धतीने आणि ते प्रभू रामचंद्राच्या राम मंदिरातून अटक होऊ का, रामराज्य कुठं आणि हे राम भक्त कुठं। आम्ही शेतकऱ्यासाठी लढत राहू, मजुरासाठी, दिव्यांगांसाठी लढत राहू। जे जे काही गुन्हे दाखल होईल, अधिक काही गुन्हे दाखल झाले तर आम्ही आमची बदनामी तुम्ही जो काही करण्याचा प्रयत्न होईल त्याच्यावर तर आम्ही थांबणार नाही। दरम्यान ज्या ऑडिओ क्लिपमुळे कडूंविरोधात गुन्हा दाखल झालाय ती ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होतीये, बघूया। अरे पण त्याला थो आहे का नाही, आता तुझा किडा कोण आहे, कायद्यापेक्षा हिंमत पण करून आलं। हे डोंगर फुटते गेल्या वरच आलेले काय 1-2 लाख रुपये जाईल, 3-4 लाख रुपये दुसरी गँग ऍक्सिडेंट म्हणून टाकून ऍक्सिडेंट मध्ये ना। ऍक्सिडेंट ती आपली गँग आहे भाऊ, आपली गँग आहे ऍक्सिडेंट कुठं यवतमाळची। ते सांग कुठं कॉन्टॅक्ट नाही आले पाहिजे। पण मग आपण दुसऱ्याच्या मार्फत करू ना। आता काय कर, उलट काय कर, याला काही उडवायचं आहे, व्यवस्थित प्लॅनिंग करायचं। तुझं टोनिंग आंध्रासह सुरू करू। मी आता जिल्हा परिषद निवडणूक झाल्या तर आम्ही तुमच्याकडे येतो, बरोबर आहे, तसं प्लॅनिंग करायचं, याला उडवायचं काही म्हणजे लोक नाही येणार। मग आपला हा जे आहे मेहनत करायला लागते ना, छत्रपतीचा वागायला ना आपल्याला। आपण छत्रपतीचा गेम करायचा आहे, व्यवस्थित काय करायचं, इकडून याच्या जवळ जायचं, ते फक्त नॉर्मली नाही आणि याला उडवायचं। हे पहिले खतम करणं आवश्यक आहे। बरोबर 15 दिवसात गेम लावायचं, उडवायचंच आहे, त्याशिवाय हे चालणार नाही। काय तिकडे त्याला हे गेला तर तुला संबंध तुटून जाते, मी सिलेंडर झाला प्रॉब्लेम 15 दिवसात। मला सांगा तुम्ही, मी परत येतो। आपलं नाव वगैरे काहीच येत नाही। ऍक्सिडेंट काय ऍक्सिडेंट ट्रकच आहे त्याची भाऊ, त्याचे टिप्परच आहे। हो, ते रेतीवाले आहे ते स्पेशल लागतात मागं, बस 1-2 लाख रुपये देऊन दिले आपण। फोनवरून कोणाशी बोलू नका, सगळ्या गोष्टी भेटून जर लागते ते उडालं का नाही मग दहशत ओळून जाते। काय होणार आहे भेटणे, त्याच्यात अपघातात काही होत नाही, कोण काहीच नाही होत। इकडे अमरावतीच्या तिकडे करायचं बरोबर गँग आहे त्याची इतकी टाप गँग आहे काय तुम्हाला मी सांगू शकत। मांग भाऊ ते आपण लावलं तर नाही, तीर मारायचं मी सांगू तुम्हाला, त्याची लय खतरनाक टाप आहे त्याचा तो अजेंडाच तो आहे। माणूस सोडून द्यायचा रे, किंवा आला तर तुम्ही द्यायचा ठोसा। पुढची बातमी हिंगोलीहून। गेल्या 2 दिवसांपासून हिंगोलीमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला, त्यामुळे फळबागांचं